नमस्कार माझ्या लाडक्या दर्शकांनो, मी सुरेखा. सर्वांना माझी गोड उमा देऊन तुमचं स्वागत करते. आजच्या कथेचं नाव आहे आईची ठोक्या करायची शिकवण. भाग 1. सर्वात आधी मी माझ्या आई बद्दल सांगतो. तिची रचना 36, 32, 36 एकदम मस्त, रंग गोरा आणि एकदम घरगुती मालक. आमच्या घरामध्ये आई, मी, माझी बहीण आणि पप्पा असे 4 जण आहोत. माझे वय 19 आणि माझ्या बहिणीचे 16. आईचे वय 38 आहे, पण ती 30ची वाटते. पप्पाचे वय 45. आता स्टोरीवर येऊया. माझी आई सुनंदा तशी फार स्ट्रिक्ट आहे. अभ्यास आणि शिस्त मध्ये खूप कडक. पप्पा प्रायव्हेट कंपनी मध्ये होते. त्यांना दोन दिवस बाहेर राहावे लागत असे. लहान बहीण कांचन कॉलेज मध्ये 11वीला आहे. मी सेकंड इयर मध्ये आहे. माझे कॉलेज दुपारी 12चे असते. कांचनचे सकाळी 7वा. पप्पा आणि कांचन सकाळी लवकर निघून जातात. मी आणि आई घरी असतो. मी आणि कांचन एकच खोलीमध्ये झोपतो. बाजूच्या बेडरूम मध्ये आई पप्पा. मला ठोक्याविषयी आता बरेच समजत होते. मित्र बरोबर बीपी फिल्म आणि ठोक्या स्टोरी वाचत होतो. एक दिवस मोबाईल मध्ये व्हिडिओ सर्च करत असताना आईचा ठोक्या व्हिडिओ पाहिला. मला एकदम एक्साइट झाले. माझा दांडूत खूप टाईटपणा आला. मला आई बद्दल विचार येऊ लागले. वेगळीच नशा चढली आणि माझा हात पॅन्ट मध्ये टाकून दांडू चोळू लागलो. अंग तापले. मी हलवू लागलो आणि थोड्या वेळातच पिचकारी सोडली. मला खूप मजा आली. त्या दिवसापासून मी आईवरची नजर बदलली. दुसऱ्या दिवशी पप्पा आणि कांचन सकाळी निघून गेले. मी झोपलो होतो. आई बेडरूम मध्ये आली झाडू मारायला. आई म्हणाली, विशाल, अरे उठ, एवढा वेळ झोपणे चांगले नाही. थोडा अभ्यासाला बस. मी आई झाडू मारत होती. मला कालचा सीन आठवला आणि दांडू टाईट झाला. मी आईकडे बघितले. तिची गल्ली दिसत होती. मी एकटक बघत होतो. आईचे लक्ष गेले. मला आवाज दिला, विशाल. मी हडबडलो आणि उठलो. माझा ताठलेला तंबू आईने पाहिला आणि ती निघून गेली. नाश्ता करताना आईने विचारले की तुझे वागणे आजकाल ठीक नाही दिसत. मी घाबरलो. मी म्हणालो, काय झाले आई? आई म्हणाली, लक्ष कुठे असते तुझे? मी परत तिच्या आंब्यांकडे बघू लागलो. ती थोडी लाजली आणि बोलली, मोठा झाला हेस वाटत. मी काही नाही बोललो आणि अंघोळ करायला निघून गेलो. आता मी आईला नेहमी त्याच्या नजरेने बघू लागलो. तिला टच करू लागलो. दांडू घासू लागलो. आई रागाने बघायची, पण काही बोलायची नाही. एकदा रात्री मी टॉयलेटला उठलो. तेव्हा आई पप्पाचा रूमची लाईट चालू होती. मी हळूच आत पाहिले तर अंगावर काटा आला. आई पप्पा वर होती आणि खाली वर होऊन ठोक्या करून घेत होती. मला घाम सुटला. तिचे पपई आणि आंबे काय मस्त उडत होते. आई पप्पांना खाली वाकून आंबे तोंडात देत होती, पण पप्पा घेत नव्हते. आई जोरात खाली वर होत होती. तेवढ्यात पप्पाचे झाले. आईच्या चेहऱ्यावर राग होता. ती उठली आणि बाथरूम मध्ये जायला निघाली. मी तिथून निघणार तोच आईने मला पाहिले. 2 सेकंद मला पाहून ती बाथरूम मध्ये गेली. मी पळून बेडरूम मध्ये जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आई बेडरूम मध्ये आली आणि झाडू मारू लागली. तिने मॅक्सीचे 2 बटन उघडे ठेवले होते. नेहमी असे कधी नसायचे. मी तिच्या आंबेकडे बघू लागलो. आई म्हणाली, एवढे बघून मन नाही भरले का? मी घाबरलो. काय बघितले? आई म्हणाली, बाहेर ये, चल नाश्ता कर, सांगते तुला काय बघितले ते. माझी पपईच फाटली. मी बाहेर आलो. ब्रश वगैरे करून नाश्ता करू लागलो. आई समोरच बसली होती. आई म्हणाली, काल रात्री काय करत होतास आमच्या बेडरूम जवळ? मी म्हणालो, काही नाही, टॉयलेटला जात होतो. मी घाबरत बोललो. माझे कान पकडून आई बोलली, काय पाहिलेस नीट सांग, नाही तर सांगेन तुझ्या बापाला. मी खूप घाबरलो. आई म्हणाली, सांगतोस की करू फोन तुझ्या बापाला? मी हिम्मत करून बोललो, तुम्ही ठोक्या करताना पाहिले. आई म्हणाली, लाज नाही वाटत का? मी म्हणालो, चुकून पाहिले, आता नाही पाहणार, आणि मी रडू लागलो. आई माझ्या जवळ आली आणि म्हणाली, विशू बाळा, असे नसते पाहायचे. मला माहित आहे तू वयात आला आहेस. तुला आकर्षण वाटत असेल, पण असे नाही करायचं हा बाळा. माझे डोके तिच्या आंब्यावर होते. तिने मला कपाळावर उमा केली तसा माझा दांडू उठला. मी म्हणालो, सॉरी मम्मा, मी नाही पाहणार आता. आई म्हणाली, माझं शानबाळ, बर एक सांग, तू पहिले पण पाहिले होते का आम्हाला करताना? मी मुद्दाम म्हणालो, काय करताना? तशी ती लाजली आणि माझ्या गालावर
हलकी चापट मारत म्हणाली, एड्यापणा नको करू. मी तिला खोटं बोललो? 4 ते 5 वेळा पाहिले तशी तिने तोंडावर हात ठेवत बोलली, अरे देवा, तुला लाज नाही वाटली का? मला आता समजले की आई आता फ्री झाली आहे. मी म्हणालो, आई एक बोलू, मला तू खूप आवडते. आई उठली आणि बोलली, विशू तू हे काय बोलतो आहेस? मला एवढे तरी कळले होते की पप्पा आईला खुश नाही करू शकत, म्हणून मी पुढे बोललो, मला तुला खुश बघायचे आहे. ती बोलली, म्हणजे? मी म्हणालो, मला माहित आहे पप्पा नाही करत, जस्ट तुला पाहिजे. ती शॉक झाली, काय नाही करत? मी म्हणालो, तुला नेट ठोक्या करत नाहीत. ती आश्चर्यचकित झाली पण काही बोलली नाही. मी म्हणालो, सांग ना आई, खरं आहे ना? तिच्या डोळ्यात पाणी होते. मी म्हणालो, तुला माझी शपथ. तिने पटकन माझ्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाली, विशू तू बरोबर ओळखले, तुझे पप्पा नाही करत बरोबर. मी म्हणालो, आई मी काही मदत करू? ती बोलली, म्हणजे? मी म्हणालो, आई मला तुला खुश ठेवायचे आहे. आई म्हणाली, ते कसे? मी म्हणालो, तुला पाहिजे तस. ती हसली आणि बोलली, विशू ही गोष्ट फक्त तुझ्या आणि माझ्या मध्ये राहिली पाहिजे. मी हसलो आणि तिचा आंबा दाबला. काय मस्त वाटलं मित्रांनो, हा हा. आई म्हणाली, पण मी सांगेन तस करायचं. मी म्हणालो, ओके. आई म्हणाली, मला कळलेच होते की तुला हे सर्व आवडायला लागले आहे. मी म्हणालो, कशावरून? मी स्माईल करत विचारले. लाजत लाजत तुझ्या वागण्यावरून आणि याच्या आई वरून. ती माझ्या दांडूवर हात ठेवत म्हणाली. मला विश्वासच बसत नव्हता की एवढ्या लवकर आई दांडू पकडेल. मी मॅक्सी वरून तिचा आंबा दाबला. आई म्हणाली, आऊच. करत हात झटकला आणि म्हणाली, विशू बेटा हे बघ, हे सर्व तुझ्या पप्पांना आणि दीदीला अजिबात कळायला नको. तरच ठीक आहे, नाही तर हे बंद केले पाहिजे. ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. मी म्हणालो, हो नक्की. माझ्या मनात उकळ्या फुटत होत्या, पण कसे करायचे? मी मुद्दाम माहित नसल्यासारखे विचारले. आई म्हणाली हसून, मी शिकवीन तुला. थँक्यू मम्मा. आई म्हणाली, एक सांग, तू कधी केले आहेस का? मी म्हणालो, नाही, फक्त मूवी खूप पाहिल्यात. आई म्हणाली, ठीक आहे, मी सांगते तस करायचं. चला बेडरूम मध्ये. ती माझा हात पकडून घेऊन गेली. आत दरवाजा लावताच मी तिला मागून चिकटलो आणि तिचे दोन्ही आंबे दाबू लागलो. मानेवर उमा करू लागलो. आई म्हणाली, अरे एवढी घाई कशाला? हळू. आऊ. मी पपईत दांडू घासत होतो. तिने मला बेडवर ढकलले आणि जवळ आली. माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलली, मी सांगेन तसंच, आणि कान चाटला. माझ्या अंगावर शहारे आले. मी बोललो, ओके तू बोलशील तेच. मी पण तिचा कान चाटला. तिला आवडले ते. ती स्मित हास्य करून माझा चेहरा दोन्ही हाताने पकडला आणि बोलली, औ चोख माझे. आणि तिने तिच्या ओठांवरून जीभ फिरवली. मी पुढे सरकलो. आमचे ओठ एकमेकांना भिडले. मी चोखू लागलो. 1 ते 2 मिनिट चोखल्यानंतर ती थांबली आणि बोलली, आता जीभ दे. मी वेडाच झालो. जीभ बाहेर काढली तशी ती जिभेवर जीभ फिरवू लागली. काय फिलिंग होते. नंतर तिने माझे हात तिच्या दोन्ही आंब्यांवर ठेवले आणि कानात म्हणाली, आंबे दाब तुला हवे तसे. मी दाबू लागलो. काय आंबे होते तिचे. मध्ये मध्ये मी मनुके पिळत होतो. ती हळूच आवाज करत होती उमा करत असताना. थोड्या वेळाने बाजूला होत म्हणाली, कसे वाटतंय? मी म्हणालो, स्वर्गात आल्यासारखे. ती हसली आणि दांडूम दाबत म्हणाली, स्वर्ग अजून बाकी आहे. मी शहरलो. आई मॅक्सी काढ ना. ती माझ्याकडे बघत मॅक्सी काढू लागली. काय दिसत होती ब्लॅक बरामध्ये. आईने एक साईडचा आंबा बाहेर काढला आणि बोलली, चोख्याला. मग मी लगेच आंबा तोंडात भरला आणि चोखू लागलो. उम्म ती मला आंबे भरवत होती. मध्ये मध्ये मनुका चाट. मी तिच्याकडे पाहिलं आणि मनुका चाटू लागलो. दुसरा आंबा पण बाहेर काढला आणि दाबू लागलो. ती माझ्या केसांवरून हात फिरवत होती. मग तिने माझे डोके वर केले आणि डोळ्याच्या इशाऱ्याने दुसरा आंबा चोखायला सांगितले. मी ती बोलेल तसंच करत होतो. ती तिचे आंबे चेहऱ्यावर वर घासत होती. मला खूप मज्जा येत होती. मध्येच मनुका डोळ्यावर गालावर फिरवून तोंडात देत होती. तिने तिचा हात हळूच माझ्या चढीवर ठेवला आणि दाबू लागली. मी लगेच उठलो आणि टी शर्ट चढी काढली आणि नागडा उभा झालो. ती बघतच राहिली. माझ्या दांडूकडे बघत आवासले. माझा दांडू रॉड सारखा उभा होता. मी म्हणालो, कसा आहे आई? आई म्हणाली,
मी विचारच नव्हता केला हा एवढा मोठा असेल. मी म्हणालो, तुला काय वाटल पप्पा सारखा असेल? आई म्हणाली, मम खूप छान आहे. आणि तिने दांडूची पप्पी घेतली. मी तपलो आणि बोललो, घे ना तोंडात. आई म्हणाली, आत्ताच नाही, मी सांगेन तसंच. आणि पुन्हा हसली. मला एवढा तरी कळलं की ती माझा दांडू तोंडात घेणार आहे. मी खुश झालो आणि बोललो, मग आता काय करू? ती उभा राहिली, बरा काढली आणि माझ्याकडे बघून चढी हळूहळू काढू लागली. काय जिलेबी होती तिची क्लीन शेव. चाळी काढून ती बेडवर झोपली आणि बोटाने इशारा केला. मला समजले तरी मी जवळ जाऊन उमा केला आणि बोललो, काय करू? ती माझ्या कानात बोलली हळूच, जिलेबी चाट. मी वेडाच झालो. खाली सरकलो आणि जिलेबी जवळ उठ नेले. माझ्या श्वासाची हवा तिला जाणवत होती. तिने हात खाली नेले आणि जिलेबी फाकवली 2 बोटांनी आणि बोलली, चाट जिभेने. तसा मी सुरू झालो. काय मस्त टेस्ट होती. मी भान हरपून चाटत होतो. आई, शश, आहा, थोड वरती, हो हा तिथेच, दाना चोख. आई ग, छान चोखतोस विशू, जीभ घाल आता. ती बोलेल तसंच करत होतो. माझ डोकं पकडून घासत होती. खूप छान, जिभेने कर आता. मी जिभेने करू लागलो. तिने माझे डोके जिलेबीला दाबले आणि थथरू लागली आणि पाणी सोडू लागली. शश, चाटून पी विशू. आवडले ना तुला? हा बोल ना. मी म्हणालो, खूपच छान टेस्ट आहे. आई म्हणाली, मानवर करून चाट, मग पूर्ण आत घाल जीभ. मस्त चोखतोस. तर माझ्या लाडक्या दर्शकांनो, कशी वाटली आजची कथा व कथेचा पहिला भाग? सुरेखाची गोड उम्मा मस्त ना? तर अशाच अनमोल कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बाकीची कथा पुढील भागात पाहूया. तोपर्यंत बाय बाय.